सर नमस्कार. नमस्ते. जुन्नर तालुक्यामध्ये पाणंद रस्त्याची मोहीम सध्या जोरात चालू आहे, परंतु काही ठिकाणी अडथळे निर्माण होतात. कसं नियोजन आहे? नाही, यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की आता सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने महसूल मंत्री बावनकुळे सरांनी काल आमची एक VC घेतली. त्याच्या अनुषंगाने या सेवा पंधरवड्यामध्ये कोणते कोणते कामं करायचे, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम करायचे ठरले होते. तर त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्या 17 ते 22 या टप्प्यामध्ये पाणंद रस्ते, शेत रस्ते आणि इतर रस्ते या सर्वांना कायदेशीर मान्यता देण्याच्या अनुषंगाने एक मोहीम राबवण्यात आम्हाला नियोजन जिल्हाधिकारी सरांनी दिलं होतं. त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की जो 29 ऑगस्ट 2025ला महसूल वन विभागाने जो GR काढला आहे, त्या GRच्या अनुषंगाने की ग्रामीण भागातील सर्वात कळीचा आणि महत्त्वाचा असणारा शेत रस्ते, पाणंद रस्ते, शिवार रस्ते किंवा इतर सर्व जे गावातील वहिवाटीचे रस्ते असतील की त्याच्या बाबतीत काय वाद उपस्थित होत असतात. आणि यापूर्वी बऱ्याच दिवसापासून जी मागणी होती की गावातल्या रस्त्यांना कुठेतरी कायदेशीर स्वरूप दिलं पाहिजे होतं. त्या अनुषंगाने त्या GRमध्ये सर्व गावातील रस्त्यांना कायदेशीर स्वरूप देऊन ते रस्ते नकाशावर कशा पद्धतीने आणता येईल अशा पद्धतीचं एक काम चालू होतं. त्या अनुषंगाने या GRच्या अनुषंगाने महसूल विभाग, पंचायत विभाग आणि भूमी अभिलेख या तिन्ही विभागांच्या एकत्रित करून म्हणजे तिन्ही विभागांच्या मदतीने ह्या रस्त्यांना आपण कायदेशीर स्वरूप देत आहोत. त्याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे GRच्या अनुषंगाने आत्ता जो सप्ताह आहे की त्यामध्ये आम्हाला ज्या सूचना होत्या की तो आपण याच्यावर टप्पा पहिला याच्यामध्ये आपण राबवतो आहे. यामध्ये प्रत्येक गावामध्ये शिवार फेऱ्या आयोजित करायला सांगितल्या होत्या. त्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या आपण प्रत्येक जुन्नर तालुक्यातील 15 गावं घेण्यासाठी आपल्याला सांगितलं होतं. परंतु आपण ही 15 गावं तर घेतली आहेच, परंतु त्या व्यतिरिक्त आपण पूर्ण 185 गावच्या शिवार फेऱ्या पाठीमागच्या 2 दिवसामध्ये आपण पूर्ण केल्या. आणि त्या अनुषंगाने आपण विशेष ग्रामसभा लावल्या होत्या. ह्या विशेष ग्रामसभा तालुक्यामध्ये आज, उद्या आणि परवा पण चालणार आहे. ह्या ग्रामसभेमध्ये असं नियोजित करण्यात आलेलं आहे की आपण ज्या शिवार फेऱ्या केल्या त्या शिवार फेऱ्यामध्ये की गावाच्या ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, मंडल अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल, आजी माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि तसेच गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या मदतीने गावात सर्वत्र फिरून की याच्यामध्ये गावामध्ये असलेल्या सर्व रस्त्यांची आपण यादी करण्यात आली. आणि ही करत असताना याच्यामध्ये प्रपत्र 1 जे GRमध्ये दिलेले आहे ते प्रपत्र 1 मध्ये असं आहे की पूर्वी ज्या जमाबंदी झाल्या होत्या त्या अनुषंगाने काही रस्ते नकाशावर होते. ते रस्ते सिंगल लाईननी, डबल लाईननी किंवा सिंगल डॉटेड लाईननी किंवा डबल डॉटेड लाईननी हे रस्ते यापूर्वी भूमी अभिलेख विभागाकडनं घेतले आले होते. परंतु त्या रस्त्याचं प्रमाण फार कमी होतं. तर प्रपत्र 1 मध्ये आपण पहिल्यांदा असे सर्व रस्ते घेत आहोत की जे नकाशावर आहेत. आणि प्रपत्र 2 मध्ये जे रस्ते वहिवाटीचे गावांमध्ये आहेत, म्हणजे काही गावांमध्ये तर याच्यामध्ये ग्रामीण मार्ग असतील किंवा याच्यावरती निधी पडलेला आहे परंतु हे रस्ते नकाशांवर नव्हते, असे सर्व रस्ते आपण हे नकाशांवर घेत आहोत. आणि हे शिवार फेरीच्या अनुषंगाने अशा सगळ्या रस्त्यांचं आम्ही तलाट्यांना सर्व सूचना दिलेल्या आहे की गावात फिरून जुन्या लोकांना हे करून वहिवाटीचे रस्ते म्हणजे भलेही त्याच्यामध्ये काही वाद चालू असतील आत्ता असे रस्ते गावातले तुम्ही नकाशा म्हणजे प्रपत्र 2 मध्ये घ्या. प्रपत्र 1 आणि 2 तयार होणार आहे. हे प्रपत्र 1 आणि 2 तयार होताना त्या रस्त्याचं नाव, तो रस्ता कोणकोणत्या गटांमधून जातो, त्या गटाचे सर्व सर्वे नंबर किंवा गट नंबर असतील ते, त्या रस्त्याची अंदाजे लांबी आणि त्या रस्त्यामुळे फायदा होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंदाजे संख्या आणि त्याच्यामध्ये अशी सर्व माहिती संकलित केल्यानंतर की ही सर्व माहिती आम्ही ग्रामसभेमध्ये ठेवणार आहे. ग्रामसभेमध्ये ठेवल्यानंतर ह्या सर्व रस्त्यांना ग्रामसभेची मंजुरी घेऊन त्यांना आपण एक मान्यता देतो. म्हणजे गावाची ग्रामसभेची मान्यता म्हणजे अधिकृत ह्या सगळ्या रस्त्यांना आपण मान्यता देणार आहोत. आणि त्याच्यानंतर याच याप्रमाणे की सर्व रस्त्यांना आपण नंबर देणार आहोत की जे आत्तापर्यंत शेत रस्त्यांना कधी नंबर दिले गेलेले नव्हते. तर असा ऐतिहासिक निर्णय हा झालेला आहे. आणि हे नंबर देताना पण GR प्रमाणे एक सर्विक सिस्टीम दिलेली आहे की त्याच्यामध्ये आपण की आपल्या जिल्ह्याचा कोड आहे 29, आपल्या तालुक्याचा कोड आहे 07 आणि गावातले आपले 185 गावांना आपण 1 ते 185 असे नंबर दिलेले.
तर त्याच्यामध्ये उदाहरणार्थ जर आलमे जर असेल तर त्या आलमेतला जर पहिला रस्ता असेल तर त्याला 29070101 असा आणि त्यांना ABCD कॅटेगरी केलेली आहे. त्यामध्ये ABC ह्या कॅटेगरीतले रस्ते जे ऑलरेडी तुमच्या नकाशावर आहेत असे रस्ते, D कॅटेगरीतले रस्ते जे वहिवाटीचे रस्ते आहेत किंवा जे शेत रस्ते की असे, आणि E कॅटेगरीतल्या याच्यामध्ये आपण पानंद रस्ते वगैरे शिव रस्ते घेणार आहोत. अशा सगळ्या रस्त्यांची आपण नोंद जी केलेली आहे. आपलं ऑलमोस्ट जुन्नर तालुक्यात मला आनंद वाटेल सांगायला की जुन्नर तालुक्यात आपले 15 गावं तर आपण केलेलीच आहे, परंतु जुन्नर तालुक्यातील जवळजवळ 185 गावांच्या शिवार फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यातल्या काही गावांच्या शिवार फेऱ्या ज्या राहिलेल्या त्या आज चालू आहेत, काहींच्या उद्या होतील आणि सगळे ग्रामसभेमध्ये आपण याच्यावधी घेत आहोत. ह्याच्यावधी ग्रामसभा घेणार का? हां, विशेष ग्रामसभा आयोजित केलेली आहे. त्याचे पत्रही दिलेले आहे, ते गाव तालुक्यामध्ये चालू आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, काल मी स्वतःच्या 2-3 गावांमध्ये गेलो होतो शिवार फेऱ्यांना, की आपल्याला सांगू इच्छितो की ह्याच्यामध्ये बोरी गावामध्ये 57 रस्ते आपले असे सापडलेले आपल्याला की जे यापूर्वी नकाशावर नव्हते, परंतु ते आता आपण नकाशावर घेत आहोत. म्हणजे 57 रस्ते आणि पूर्वी नकाशावर असलेले 5 रस्ते, म्हणजे एका गावात 62 रस्ते झाले. राजुरीमध्ये एका गावात 85 रस्ते जे झालेले की त्यांना आता नकाशावर स्थान मिळणार आहे आणि यांना कायदेशीर मान्यता मिळणार आहे. म्हणजे इथून पुढं कोणालाही त्यामध्ये निधी आणायचा असेल किंवा काय, त्या रस्त्याला नंबर दिला जाणार आहे आणि तो रस्ता परत कुणी जर अडवला वगैरे तर ते कायदेशीर त्याला स्वरूप असल्यामुळं त्याला कायदेशीररित्या ती अधिक बळकटी येणार रस्त्यांना. अशा आपले 185 गावांचे सर्व प्रपत्र 1 आणि 2 पुढच्या 2-3 दिवसात पूर्ण होऊन त्यामध्ये ग्रामसभेची ठराव घेणार आहे. ह्याच्यातला पुढचा टप्पा असा आहे की याच्यामध्ये जे 15 गावं आपण सिलेक्शन केलेले मूळ, त्या 15 गावांचे आपण रेकॉर्ड जे प्रपत्र 1 आणि 2 आपण जिल्हाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे, म्हणजे डेप्युटेशन आपले उपाधीक्षक आहे यांच्याकडे याद्या देणार आहोत आणि जिल्हाधीक्षक भूमी अभिलेखांकडनं ह्या 15 गावांमध्ये आपल्याला पूर्ण ही गावं आपली जिओ टॅगिंग होणार आहे. म्हणजे GIS पद्धतीने रोवरच्या साह्याने हे मोजणी होणार आहे आणि ह्या गावातले हे जे सगळे रस्ते आहेत हे रस्ते अक्षांश रेखांश सहित ह्यांचे सगळे पॉईंट उचलून ते नकाशावर कायमस्वरूपी दर्शवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात हे आपण 15 गावांचे भूमी अभिलेखकडे येणार आहे. भूमी अभिलेखकडचं काम जे आहे ते मोठं आहे आणि त्याला थोडा वेळ पण लागणार आहे. म्हणजे या पूर्ण गावांच्या मोजण्या वगैरे होऊन त्यामध्ये हे पॉईंट, आणि भविष्यात 185 गावाचे सगळेच रस्ते हे भविष्यात नकाशावर येणार आहे. आणि याच्यामध्ये जे वादातले काही रस्ते असतील, म्हणजे काही रस्त्यांच्या बाबतीत तंटा जर असेल तर त्याच्यामध्ये आपण की त्या गावांमध्ये आपण रस्ता अदालत घेणार आहोत. त्या रस्ता अदालतीतलं स्वरूप असं असणार आहे की ह्या GRच्या अनुषंगाने आपण गाव स्तरावर समित्या स्थापन केलेल्या आहेत. त्या समित्यांची स्थापनाही कालच्या शिवार फेरीच्या वेळेस झालेली आहेत. या समित्यांसमोर आपण हे तंटे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे रस्ते सामंजस्याने समित्यांसमोर सोडवले जातील तंटे, त्या रस्त्यांना कायमस्वरूपी स्वरूप येणार आहे. जे रस्ते समितीमध्ये पण सोडवले जात नाही अशा रस्त्यांच्या केसेस आम्ही मग मामलेदार कोर्ट ॲक्ट 5 मध्ये संबंधित नायब तहसीलदारांकडे त्यांच्या सुनावण्या घेतल्या जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आदेश पारित करून आम्ही ते रस्ते खुले करून घेणार आहोत. ज्याच्या शेतामध्ये जायला रस्ता नाही, सर्वे नंबरचा बांध आहे, परंतु दोन्ही बाजूचे शेतकरी आडकाठी राहतात, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये आपण ती पण गोष्ट घेणार की ज्याच्यामध्ये 143,000 ऑर्डर झालेली आहे परंतु आजही तो रस्ता खुला झालेला नाही, तर ते रस्ते आम्ही प्रपत्र 2 मध्ये घेतलेले आहेत. ते रस्ते ग्रामस्तरीय समितीसमोर हे वाद आम्ही रस्ता अदालतीमध्ये घेणार आहे. तरी जर शेतकरी म्हणजे ते आडकाठी घालत असेल तर त्याला 3ऱ्या टप्प्यामध्ये आम्ही पोलीस प्रोटेक्शनमध्ये हे रस्ते आम्ही खुले करून देणार आहोत. सर, तुमचं इकडे काम चांगलं असताना खालच्या स्टाफकडनं लोकांची कामं होत नाही, काही अंशी खालचा कारभार ढेपावला अशी तक्रार होते. नाही, याच्या बाबतीत काही अंशी तक्रार होत असेल तर जसं तक्रारदार आम्हाला येऊन भेटते त्या पद्धतीने आम्ही इमिजिएटली त्याच्यावर कारवाई करतच आहोत. त्यामध्ये खालच्या स्टाफला पण कामाचं स्वरूप सगळं पाहतात, त्याच्यामध्ये आम्ही बॅलन्स साधायचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये की जे काही अशा तक्रारी असतील तर त्या मला किंवा नायब तहसीलदारांपर्यंत जरी सांगितलं तर त्याच्यामध्ये आम्ही निश्चित सुधारणा करण्याची आम्ही आपणामार्फत सांगत आहोत. सर, पेमदारा कला केंद्र त्याचे बांधकाम स्थगिती दिलेली आहे, सध्याचे अपडेट काय आहे, काय पुढे चालू आहे? पेमदारा बांधकाम जी स्थगिती दिलेली आहे, ज्यावेळेस आंदोलन झालं त्याच्या अनुषंगाने अशा काही तक्रारी प्राप्त झाल्या की तिथनं टॉवर लाईन गेलेली आहे, परंतु काही म्हणजे थोडक्यात टाउन प्लॅनिंगकडनं जो नकाशे मंजूर झालेले आहेत ते नकाशे काही गोष्टी न पाहता मंजूर झाल्या अशा तक्रारी आल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने आम्ही इमिजिएटली त्या बांधकामाला स्थगिती दिली आणि
आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने टाउन प्लॅनिंगला आम्ही सदरच्या बाबतीत तपासणी करून अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे आणि ती तपासणी त्यांचा अहवाल आल्यानंतर मग आम्ही पुढील कारवाई म्हणजे त्यांचा अहवाल जसा येईल त्या पद्धतीने ते बांधकामाची परवानगी पुढं कंटिन्यू राहील किंवा ती रद्द करण्यात येईल याचा निर्णय घेण्यात येईल. तालुक्यामध्ये विविध ठिकाणी तुमची परवानगी घेऊन मुरुमाचं उत्खनन सुरू असतं. कमी ब्राची परवानगी प्रत्यक्षात जास्त मुरुमाचं उत्खनन होतं. काय तुम्ही सांगाल त्याच्या बाबतीत? आमच्याकडे कारवाया चालू आहे. पाठीमागच्या महिन्यात आपण जवळजवळ 10 ते 11 गाड्यांवर अनधिकृत उत्खननाच्या कारवाई केलेल्या आहे. काही जवळजवळ 7 ते 8 प्लॉटवर आम्ही तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने कारवाई करून त्या दंडात्मक कारवाई पण केलेली आहे. त्याशिवाय की आपल्याकडं आता डेली म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचे पण आदेश आहेत की दर आठवड्याला काही पंचनामे किंवा काही गाड्यांवर कारवाई करून आम्ही पथकं नेमलेली आहे. प्रत्येक मंडलाधिकाऱ्यांना याच्यामध्ये कमीत कमी 2 गाड्यांचे टार्गेट आम्ही दिलेले आहे आणि त्याच्या अनुषंगाने या कारवाई चालू आहे. भरारी पथक आहे, भरारी पथक, तालुका भरारी पथक पण आहे आणि मंडलाधिकारी स्तरावर पण पथक आहे. नागरिकांना काय आवाहन कराल या संदर्भात? या संदर्भात म्हणजे पहिला जो विषय मी तो सांगितला की बाबा की 29/8/2025च्या अनुषंगाने शासनाने जो महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट घेतलेला आहे इथून मागं बऱ्याच वेळा GR निघले होते परंतु इम्प्लिमेंटेशन ला प्रॉब्लेम यायच्या लोकांच्या त्या तक्रारी असायच्या की फक्त GR येते परंतु इम्प्लिमेंटेशन होत नाही. परंतु आत्ता सध्याला आपण पाहिलं असेल जिवंत सातबारा असेल, ॲग्रिस्टॅग असेल, यापूर्वीचे सप्ताह असेल, GR निघला तर ताबडतोब त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी आपण हे करतो. तसंच आता 29/8/2025चा जो GR निघलेला आहे शेतकऱ्यांचा किंवा शेतकरी संघटना असतील, रस्ता समन्वय समिती असेल किंवा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बऱ्याच दिवसापासूनचा जो प्रश्न होता की गावात असलेले वहिवटीचे रस्ते किंवा शेत रस्ते, पानन रस्ते यांना कुठेतरी कायदेशीर स्वरूप भेटले पाहिजे होतं, त्यांना नंबर भेटले पाहिजे होते की ह्याच्या अनुषंगाने शासनाने फार चांगला GR आणलेला आहे. ह्याच्या अनुषंगाने आमच्या शिवार फेऱ्या चालू आहेत, ग्रामसभा होत आहेत. याच्यामध्ये मी नागरिकांना हेच आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येमध्ये आपण ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं. ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रयत्न करून आपण सामोपचाराने रस्ता ज्या गावस्तरीय समित्या आलेल्या आहेत समित्यांच्या माध्यमातून तंटे गावाच्या लेवललाच मिटून असे रस्ते तुम्ही खुले करण्यासाठी मदत करा. जास्तीत जास्त रस्त्यांच्या नोंदी करून घ्या जेणेकरून ते नकाशावर येतील, त्यांना कायदेशीर स्वरूप भेटेल आणि पुढे जाऊन तुम्हाला शासनाचे जे विविध फंड असतात, जिल्हा नियोजनचा असेल, आमदार फंड असेल, खासदार फंड असेल किंवा वित्त आयोगाचे जे फंड्स आपल्याला येतात की त्याच्या अनुषंगाने तुमचं खडीकरण, मुर्मीकरण होईल. ह्याच्यामध्ये ही फार मोठी संधी आहे. तेव्हा आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांनी याच्यात जास्तीत जास्त सहभागी व्हावं आणि हे रस्ता अभियान जे आहे की त्याला आपण मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त रस्ते आपले कसे नकाशावर येतील याच्या अनुषंगाने प्रशासनात सहकार्य करावं. ज्या ठिकाणी नियमबाह्य मुरुमाचं उत्खनन होत आहे, कामगार तलाठी किंवा सरकार जर दाद देत नसतील तर अशा नागरिकांनी तक्रार करण्यासंदर्भामध्ये तुम्ही काय? अशा नागरिकांनी 100% आमच्याकडं आमचे नायब तहसीलदार आहे, मी आहे, आमच्याकडं डायरेक्ट तक्रारी कराव्यात. भरारी पथकाच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी कारवाई करून त्या ठिकाणचे पंचनामे करून आम्ही त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई किंवा पुढचे जे शासन निर्णयाप्रमाणे कारवाई निश्चित करणार. अनेक गावांमध्ये जे आपले कोतवाल आहेत अनेक वर्ष त्याच गावामध्ये आहेत, त्यांचे स्थानिक हितसंबंध वाढतात आणि पर्यायाने कामकाजावर परिणाम होतो. नाही, याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की कोतवाल हे पदच मुळात मानधनावरचं पद आहे आणि कोतवालांच्या बदल्या म्हणजे कोतवाल हा त्याच गावासाठी असतो. म्हणजे त्याची नियुक्ती प्राधिकरणाच्या वेळेस त्याचं जे नियुक्ती करण्याचे हे असतात किंवा ते त्या गावासाठी म्हणजे त्या गावातला रहिवासी असला पाहिजे असं आहे. त्यामुळे कोतवालांच्या बदल्यांचा स्थानिक हितसंबंध वाढले प्रशासनाच्या कामामध्ये, महसूलच्या कामामध्ये. नाही, पण त्यामध्ये मी यामार्फत आपण फार कोतवालांना असे कोणते वेगळे अधिकार नाही आहे. कोतवाल हे ग्राम महसूल अधिकाऱ्यांना म्हणजे समन्वय किंवा मदतीसाठी एक भूमिका पार पाडत असतात. कोतवालांना याच्यामध्ये कोणतेही अधिकार नाही आणि असं स्पेसिफिक कोणत्या कोतवालांबाबत जर तक्रारी असतील तर त्याच्या बाबतीत निश्चित तक्रार करण्यात येईल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.